मार्गदर्शन हमें भविष्य के कार्यों में मिलता रहेगा, ऐसी मैं अपेक्षा करता हूँ। तामसवाड़ा पैटर्न पर आधारित माननीय नितिन जी गडकरी साहब ने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट से हमको CSR निधि दिया, और ये CSR निधि से माइक्रो वाटर शेड का एक अच्छा काम सद्भावना ग्रामीण विकास संस्था के श्री मिलिंद जी भगत इनके द्वारा किया गया। उसकी फिल्म हम आपको दिखाएंगे। उसके बाद में समारोपीय सत्र होगा। जल ही जीवन है। पिछले कई सालों से दुनिया भर में पानी की किल्लत बढ़ रही है। खासकर ग्रामीण इलाकों में इसका भयानक असर दिखता है। कई इलाकों से तो लोग स्थलांतरण करने को मजबूर हैं। ये स्थिति उत्पन्न होने का प्रमुख कारण है वर्षा जल का उचित संवर्धन ना हो पाना तथा भूजल का नियमित पुनर्भरण कार्य आवश्यक मात्रा में ना होना। भूजल पुनर्भरण हर माइक्रो वाटरशेड का विकास ड्रेनेज लाइन ट्रीटमेंट से होना संभव है। इस तत्व पर आधारित सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा द्वारा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मुंबई द्वारा अनुदानित CSR निधि से साकोड़ा महाकाल में माइक्रो वाटरशेड विकास आधारित जल संधारण प्रकल्प सफल किया गया है। सन 2017 में सबसे पहले गांव वालों को इस प्रकल्प की आवश्यकता समझाई गई। ग्राम सभा में इस कार्य के लिए आवश्यक निर्णय लिए गए। रिच टू वैली संकल्पना पर आधारित इन दो गांवों के परिसर में नष्ट हुए ड्रेनेज लाइन यानी नाले के ट्रीटमेंट के लिए सर्वप्रथम सर्वेक्षण किया गया। सर्वेक्षण पर आधारित साइट कंडीशन के अनुसार वर्षा जल का उचित संचय करने के लिए तथा वर्षा के बहते पानी का उचित प्रबंधन करने के लिए नाला बेड में डिसिल्टिंग, डीपनिंग, वाइडनिंग ये कार्य किए गए। आवश्यकता अनुसार रिच एरिया में गैबियन बांधों तथा किसानों की फसलों और खेती माल के आवागमन के लिए पारंपरिक रास्तों को पार करने के लिए छोटे सीमेंट पाइप पुल बनाए गए। नाले के दोनों ओर बांबू के पौधे लगाए गए। साथ ही घास की बीज डाली गई ताकि मिट्टी का इरोजन कम हो और नाले के दोनों ओर हरियाली रहे। नाला ट्रीटमेंट के दौरान पुराने ढांचों को छोड़कर किसी भी नए सीमेंट कंक्रीट के ढांचों का निर्माण नहीं हुआ है। लगभग 7 किलोमीटर लंबाई के इस कार्य से जिस ड्रेनेज लाइन की अल्प जल संचय क्षमता जो अंदाजन 30 PCM थी, वो कार्य पूरा होने के बाद कई गुना बढ़कर लगभग 150 PCM हुई है। इस कार्य से 7 किलोमीटर लंबाई के अंदाजन 150 PCM भूपृष्ठीय जल संचय क्षमता का निर्माण हुआ है तथा भूजल के लिए तीन पुनर्भरण प्रक्रिया ध्यान में रखते हुए 450 PCM पानी का पुनर्भरण शैलो एक्वाफर में हुआ है, जिसके माध्यम से बाष्पीभवन लॉस छोड़कर अंदाजन 338 PCM पानी यानी 3,38,000 घन मीटर पानी उपयोग
नुकसान बचने वाला है एवं भूजल पुनर्भरण द्वारा पानी की उपलब्धता के कारण खेती, कृषि व्यवसाय, पशुपालन, सब्जी उत्पादन, रबी एवं समर क्रॉप के लिए प्रगति होना निश्चित है। इसके कारण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होना एवं ग्रामीण परिवार की आय दुगनी या तिगनी होना सहज संभव है। इसी प्रकार ये कार्य पूर्ण रूप से नैसर्गिक रखने के कारण बहुमूल पर्यावरण का संरक्षण संवर्धन हो रहा है, जिससे जलवायु परिवर्तन दुष्परिणामों को इस कार्य द्वारा निर्मित हरित क्षेत्र से उत्तर दिया जा सकता है। आइए वर्षा जल की गिरने वाली हर एक बूंद को संरक्षित करें, क्योंकि जल है तो कल है। सद्भावना ग्रामीण विकास संस्था भविष्य में भी ऐसे समाज हित के कार्यों के लिए अग्रसर रहेगी। ॲग्रोव्हिजन नागपूरमध्ये उपस्थित जलसंधारण कार्यशाळेला उपस्थित मान्यवर, आता आपणापुढे जे डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली आहे त्याची मी आपणाला संक्षिप्त माहिती या प्रकल्पाची देत आहो. तामसवाडा टीपी पॅटर्न आधारित WRWBD1 हा प्रकल्प साठोडा महाकाळ, वर्धा जिल्ह्यातील साठोडा महाकाळ येथे पूर्ण करण्यात आला आहे. विकास पुरुष माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रेरणेतून, त्याचप्रमाणे पूर्ती समृद्धी सिंचन कल्याणकारी संस्थेचे माननीय कोटस्थाने साहेब तसेच जामदार साहेब यांच्या संकल्पनेतून हा पूर्ण प्रकल्प आणि मार्गदर्शन आम्हाला या प्रकल्पासाठी लाभलं होतं. हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT मुंबई यांच्या CSR निधीमधून आम्ही हा पूर्ण केलेला आहे. या कामासाठी साठोडा महाकाळ या गावाची मायक्रो वॉटरशेड आधारित जलसंवर्धन प्रकल्पासाठी निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी आम्ही ग्रामसभेचा एक ठराव पारित करून ग्रामसभेला याची संपूर्ण कल्पना दिली व सर्वेक्षण साईट कंडिशननुसार नाला बेडमध्ये डिसिल्टिंग, डिपनिंग, वाइंडिंग कामे केल्या गेले. पावसाच्या पाण्याचे साठवण होण्याच्या हेतूने पावसाच्या वाहत्या पाण्याचे योग्य संवर्धन व्हावे या हेतूने हे काम केले गेले. त्याचप्रमाणे या कामामध्ये जे रिज एरिया होते त्यामध्ये आम्ही गॅबियन बंधाऱ्याचे काम करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांचे जे पारंपरिक रस्ते होते त्या रस्ता ओलांडणी करण्याच्या दृष्टीने छोटे सिमेंट पाईपचे पूल बांधकाम ह्या प्रकल्पामध्ये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन्ही नाल्याच्या बाजूला बांबूच्या झाडाचे वृक्षारोपण तसेच चारा बियाणे टाकल्या गेले, ज्यामुळे मातीचे घर्षण व इरोजन कमी झाले. त्यामुळे आज पण जवळपास 1.5 वर्ष पूर्ण झाला. नाल्या बाजूचे दोन्ही काटे हिरवेगार आणि झाडे, बांबूचे झाडे 10-10 फूटपर्यंत वाढलेले आज दिसत आहे. नवीन स्ट्रक्चर कुठलेही आम्ही तयार केले नाही. जुन्याच अस्तित्वात असलेल्या स्ट्रक्चर सोडून नवीन स्ट्रक्चरची निर्मिती आम्ही केलेली नाही. हा जवळपास 7 किलोमीटरच्या हा परिसरामध्ये 700 हेक्टर जमीनचा भूजल पुनर्भरण, आजूबाजूच्या विहिरी, बोरवेल ह्या संपूर्ण याला त्याचा फायदा झालेला आहे. त्याचप्रमाणे हे जे संपूर्ण क्षेत्र पूर क्षेत्रामध्ये होतं त्या क्षेत्रामधील जी वाहितीखाली जमीनसुद्धा ह्या प्रकल्पामध्ये आलेली आहे. या प्रकारच्या कामामुळे शेतकऱ्यांचे नुकसान पुरापासून वाचवले गेले आहे व भूजल पुनर्भरणामुळे पाणी उपलब्ध असल्याकारणाने शेती व्यवसाय, पशुपालन, भाजीपाला उत्पादन, रब्बी खरीप पिकातील उत्पादनाची वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही दुसरासुद्धा प्रकल्प माननीय विकास पुरुष नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून धानोरा, पुजई, भानखेडा इथे सुद्धा पूर्ण केला आहे. या प्रकल्पाला संपूर्ण मार्गदर्शन आमचे ज्येष्ठ भूवैज्ञानिक माननीय रवींद्रजी काळी, नितीनजी महाजन, चन्ने साहेब, कुलकर्णी साहेब, हे संपूर्ण देशकर साहेब, हे संपूर्ण वेळोवेळी मार्गदर्शन करून तांत्रिक मार्गदर्शन त्यांचं ह्या प्रकल्पामध्ये आम्हाला नेहमीच लाभत आहे. आणि ह्या प्रकल्पाच्या नंतर आम्ही दुसरासुद्धा प्रकल्प त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पूर्ण केला आहे. मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद मिलिंदजी. आपल्या या कार्यशाळेमध्ये विविध विषयावर आपण वेगवेगळ्या प्रकारे जलसंधारण कसं होते याच्यावर आपण आज सत्र चाललं. या सत्राचा समारोप आदरणीय डॉक्टर शिवाजी पद्मने साहेब,
वरिष्ठ भूवैज्ञानिक आपल्याला समारोपीय मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद कुटस्थानी साहेब. 10व्या ॲग्रोव्हिजनच्या जलसंधारणाच्या कार्यशाळेत आता शेवटचा आपला म्हणजे समारोपीय कार्यक्रम सुरू आहे. याच्यामध्ये आज जी सादरीकरण झालेली आहेत त्या सादरीकरणांमध्ये आपण एक बघितलं की जिओ आणि एन जी ओ, जिओ म्हणजे गव्हर्मेंट ऑफिसर्स आणि एन जी ओ म्हणजे नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, ह्या दोघांनी मिळून काम केलं तर त्याची फलश्रुती कशी होते. नुसतं भूजल पातळीत वाढ होत नाही, शेतकऱ्यांची इकॉनॉमी पण वाढते आणि गावात सुबत्ता येते. हे आपल्याला आपले CGWचे जैन साहेब यांनी प्रत्यक्ष दाखवलेलं आहे, सांगितलेलं आहे. तसेच आजची जी पण प्रेझेंटेशन झाली याच्यात आपण एक ऐकलं असेल की सगळं नाला खोलीकरण, पण बाकी नाला खोलीकरण म्हणजे राज्यात जलयुक्त शिवारामध्ये झालेली नाला खोलीकरण आणि ही नाला खोलीकरण याच्यामध्ये खूप फरक असा आहे की ही नाला खोलीकरण करताना आपण भूवैज्ञानिकांचा सल्ला घेतलेला आहे. ह्याच धागा धरून शासनाने आता आदेश काढलेले आहे. आता कुठलंही नाला खोलीकरण तुम्हाला करायचं असेल तर भूवैज्ञानिकांचा सल्ला घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं आपण अजून एक भंडारा जिल्ह्यातील चव्हाण क्षेत्रातलं आपण एक बघितलं सादरीकरण. हा जो गोसीखुर्द डॅम झालेला आहे, ह्या डॅममुळे जी भूजल पातळी खोल गेलेली आहे याच्यात थेट पुनर्भरण कसं करावं आणि ती भूजल पातळी का खोल गेली याच्यात पण भूवैज्ञानिकांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सर्वात पहिले झालेलं जे सादरीकरण होतं जोशी सरांचं, याच्यामध्ये पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण नेहमी जलसंधारण म्हटलं की फॉरेस्ट या विषयावरती बोलत नाही, पण आयोजकांनी जंगल हा पण विषय त्यात आणून खूप चांगले मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तरी मी सर्वांना एकच विनंती करेल की इथे जे काही मार्गदर्शन झालेले आहे याच्यातली माहिती आपण आपल्या गावात जाताना घेऊन जावी आणि हे आपण भविष्यात आपल्या गावात आपल्या शेतात कसं राबवू हे आपण याचं नियोजन करावं. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पद्मनी साहेब. आपल्या या जलसंधारण कार्याची जे चांगले कामं झाले, यशस्वी झाले, याच्यामागे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भूवैज्ञानिकांचा मोठा सहभाग आहे आणि हा सहभाग भूवैज्ञानिकांचा दिवसेंदिवस वाढत आहे. कारण की या कार्यामध्ये त्यांच्या सहभागामुळे यश निर्माण होत आहे आणि लोकांना ते आता शास्त्रीय पद्धतीचं काम कसं परिणामकारक आहे हे पटायला लागलं आहे. म्हणून बऱ्याच स्तरावर आता भूवैज्ञानिकांचं मार्गदर्शन हे आता कंपल्सरी झालेलं आहे आणि यातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे चांगले कामं होतील याच्यात शंका नाही. या समारोपाच्या नंतर सगळ्या उपस्थितांचे मान्यवरांचे मी आभार मानतो आणि आपल्या इथे ॲग्रोव्हिजनतर्फे स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. त्यासाठी मी स्टॉल पूर्तिसिंचन इथे बाजूला लागलेला आहे, बांबू बोर्डाच्या बाजूला. त्या ठिकाणी काही कुठे अडीअडचणी समस्यांची चर्चा करायची असेल तर तिथे आज आणि उद्या आम्ही सगळे आमचे भूवैज्ञानिक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. त्याचा फायदा घेऊन आपल्या समस्यांचं निराकरण करावं अशी मी विनंती करतो आणि आपल्या आजच्या कार्यशाळेचं समाप्त झालं असं जाहीर करतो. यानंतर क्रॉपिंग पॅटर्नच्या विविधीकरणाची आवश्यकता या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री राजेश आडपवार सर. तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कृपया हॉल क्रमांक 3 मध्ये स्थानापन्न व्हावे. थोड्याच वेळात क्रॉपिंग पॅटर्नच्या विविधीकरणाची आवश्यकता या विषयावरती लेक्चर सुरू होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे सर्वांनी स्थानापन्न व्हावे. क्रॉपिंग पॅटर्न वेगवेगळे जी पिकं आहेत त्याचे कशा पद्धतीने घेतली पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल याविषयी आता लेक्चर होणार आहे. वृक्षारोपण से संपूर्ण परिसर हरा भरा और आरोग्यकारी हुआ है और बड़े पैमाने पर भूजल स्तर की वृद्धि हुई है. तामसवाड़ा पैटर्न नाला उपचार प्रकल्प के पहले यहाँ
विविध आपण पिकांची फेरपालट हा एक महत्त्वाचा विषय आहे. एकाच प्रकारची पिकं न घेता वेगवेगळे पिकं का घ्यावे याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचे कोणते फायदे आहेत यासाठी कृषी विषयामध्ये आचार्य पदवी संपादन केलेले श्री राजेश आडपवार आज आपल्याकडे खास नवी दिल्लीवरून ते आलेले आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयावर मार्गदर्शन करावे. सर. च्या या 10व्या ॲग्रोव्हिजन संदर्भात उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आयोजक, आज आपल्या इथे आपण जे सध्या जी पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीमध्ये बदल का गरज आहे हा विषय मांडण्याकरता मी इथे उपस्थित झालो आहे. सकाळपासून जे सत्र झाले त्यामध्ये बहुवंशी जे प्रात्यक्षिक झालेत प्रत्येक गावामध्ये त्यांचं सादरीकरण झालं. हे सर्व करत असताना त्याची का गरज निर्माण होते आहे, मुख्यत्वे करून जी पीक पद्धती आपण जे बदलायला पाहिजे, जे आपण सध्या शेती करतो आहे त्या शेतीमध्ये बदल का अपेक्षित आहे, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जर प्रश्न निर्माण होत असेल, आपण पाहतो आहे की मागील 4-5 दशकापासून आपण अन्नधान्य पिकवण्याच्या पद्धतीवर खूप जास्त भर आपला आहे आणि हरितक्रांती, निराळ्याच्या क्रांत्या आतापर्यंत या 43 वर्षामध्ये होत गेल्या. त्या अनुषंगाने आपण काही प्रमाणात सेल्फ जे म्हणू आपण आपली तयारी जी म्हणू ती पूर्ण झालेली आहे. आज जर आपण विचार केला अन्नधान्याची जी निर्मिती आहे, फूड ग्रेन्स प्रोडक्शन जे आहे पूर्ण भारतामध्ये जवळपास 220 मेट्रिक टन एवढं होते. भविष्यातले जरी आपण 2020-2030 पर्यंत जरी आपण किती अपेक्षित आहे हे जर आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारणतः 230 मेट्रिक टनाची आवश्यकता आपल्या सर्व जेवढं आपली लोकसंख्या वाढ होत आहे या लोकसंख्याला वाढीला अनुसरून एवढी आवश्यकता आपल्याला आहे. मग हे तर आपण गाठलेलं आहे, उद्दिष्ट आपण गाठलेलं आहे. ज्वारी, बाजरा, गहू, तांदूळ, इतर पिकं जे आपण घेतो आहेत त्यांचे जे उत्पादन क्षमता, जी उत्पादकता आहे ती आपण गाठलेली आहे. मग न गाठलेले उत्पादन क्षमता कुठल्या आहेत, कुठले पिकं ते आहेत, त्याच्यावर भर देणं गरजेचं आहे. म्हणजे खरी गरज जी म्हणू आपण क्रॉपिंग पॅटर्न चेंज करण्याची, ती गरज निर्माण होते. आज आपण पाहतो आहे की जवळपास फ्रूट्स अँड व्हेजिटेबलची जी डिमांड आहे भविष्यामध्ये होणारी ती 208 मेट्रिक टन आहे. आज जवळपास आपण 600-125च्या दरम्यान आहोत. मीठ, चिकन ह्या ज्या गोष्टी आपल्याला आवश्यकता आहे भविष्यामध्ये ह्या जवळपास 150 मेट्रिक टनाच्या आहे. 2030ची गोष्ट सांगतो, 2025 ते 30 दरम्यान. आज आपण 100च्या घरात आहोत. म्हणजे चिकन आहे, पोल्ट्री आहे, मीठ आहे, फ्रूट व्हेजिटेबल्स आहेत. ह्या सर्वांना प्रचंड स्कोप जे आहे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी होणार आहे. ती मागणी पूर्ण करण्याकरता आत्तापासूनच आपली पीक पद्धतीमध्ये बदल, ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्यामध्ये बदल होणं फार काळाची गरज निर्माण झालेली आहे. मग त्याच्याकरता जाणे, त्याच्याकरता पुढे चालणे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून ह्या ज्या पारंपरिक ज्या पिकं आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी बदल करून जे शेतीपूरक व्यवसाय आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत, सप्लिमेंटरी आहेत, त्यांच्याकडे आपण जाणं अत्यंत गरजेचं आहे. हा महत्त्वाचा जो विषय आहे की ज्याच्यामध्ये बदलाची आवश्यकता आहे, याच्यामुळे आपले बदल अत्यंत आवश्यक आहे. दुसरा जो मुद्दा आहे शेतीला नेहमी भेडसावणारा लेबर अवेलेबिलिटी. आपल्या भारतामध्ये दिवसेंदिवस आपण पाहतो शेती करणारी जी मंडळी असतील, काही शेतकरी असतील तर त्यांना ती कल्पना असेल, शेतीमध्ये शेती करणाऱ्यांची शेतमजुरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जर आपण एक सिनेरिओ जर पाहिला, जर साधारणतः 2020 ते 25च्या दरम्यान 1,27 करोड आपली लोकसंख्या जवळपास होईल किंवा 31 पर्यंत आपली जाईल. त्याच्यामध्ये साधारणतः 70 करोड जनता ही ग्रामीण भागातली असेल आणि त्यामध्ये फक्त 34 कोटी लोक असे असतील की जे शेतीवर काम करू शकतील किंवा काम करू इच्छितात. आज आपण पाहतो शेतामध्ये किती प्रमाणात एखाद्या शेतमजुरांची जी समस्या आपल्यापुढे निर्माण होत आहे, भविष्यामध्ये ती होत राहील. लोकसंख्या वाढत आहे, परंतु स्किल एज्युकेशन वाढत आहे, बऱ्याच गोष्टी बाबी येत आहेत की ज्याच्यामुळे शेतीमध्ये प्रत्यक्ष काम करणार आहे यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मग ही कमी होणारी संख्या पाहता आपणसुद्धा
आपल्या पीक पद्धतीमध्ये आपण जी शेती करतो आहे त्याच्यामध्ये बदल होणं अत्यंत गरजेचं आहे. मग ते मेकॅनायझेशन असो, स्किल डेव्हलपमेंट असो किंवा निरनिराळे पीक पद्धती असो, जसं फळबाग आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, पोल्ट्री आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत जिथे लेबर ज्या स्किलमध्ये मिळतील, उपलब्धता होईल, अशा प्रकारची पीक पद्धती आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. हे होणारच आहे. आणि याला जोड म्हणून आता आपण यांत्रिकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, मेकॅनायझेशन वाढलेलं आहे. आज जर आपण पाहिले, समजा आजच्या प्रदर्शनीमध्ये स्टॉलची संख्या जर पाहिली तर फार्म मेकॅनायझेशनचे जे काही यंत्र आहेत, ट्रॅक्टरपासून तर सर्वेस, ही सर्वात जास्त संख्या दिसेल. हे जर 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वीचं एखादं प्रदर्शन असेल तर त्यामध्ये प्रदर्शनीमध्ये किती पिकलं, किती उत्पन्न आहे, झाड कसं आहे, झाडाची वाढ कशी आहे, अशा प्रकारे जे पिकांची वाढ कशी आहे, अशा प्रकारचे प्रदर्शन लागायचे. आता प्रदर्शनीचे स्वरूपसुद्धा बदलत चाललं आहे. मेकॅनायझेशनचे सर्वात जास्त स्टॉल आपल्याला दिसतील. ही गरज जी आहे, ही काळाची जी गरज आहे, पुढे ओळखून त्या पद्धतीनं आपण आपली पीक पद्धती भविष्याच्या दृष्टिकोनातून बदल करणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा, जो क्रॉपिंग पॅटर्न बदलामध्ये भविष्यामध्ये अधोरेखित होईल, तो म्हणजे पाण्याची उपलब्धता. आता थोड्या वेळापूर्वी इथे 2 सेशन झालेत. पाण्याची उपलब्धता वाढते आहे. निश्चितच आपण सर्वांनी जी आपण साक्षरता म्हणू, जलसाक्षरता म्हणू, काही प्रमाणात भारतामध्ये, राज्यामध्ये, आपल्या विभागामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे त्याची रुजवणूक झालेली आहे. लोक जलसाक्षरतेकडे वळलेले आहेत. हे असताना मग जलसाक्षरता झाल्यानंतर आजच्या शासनाचं सुद्धा, केंद्र शासनाचं, राज्य शासनाचं सुद्धा तेच मोठं आहे की जास्तीत जास्त पाण्याचा वापर, त्याचं संरक्षण, संवर्धन आणि त्याचा वापर. केंद्र शासनाने सुद्धा डबल द इन्कम म्हटलं आहे. 2022पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं म्हटलेलं आहे. दुप्पट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? दुपटीचा अर्थ काय? आपण पाहतो आहे की शेतीमालाच्या भाव जे आहेत, हे स्थिरीकरण जे आहे, हे जागतिकीकरण झालेलं आहे, ग्लोबलवर आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या तहत आपल्याला कॉम्पीट करावं लागतं जगातल्या बाजारभावांशी. मग उत्पन्न दुप्पट करायचं म्हणजे नेमकं कोणत्या पद्धतीनं केंद्र शासन प्रयत्न करत आहे? त्याचं मूळ हे आहे की आपण जास्तीत जास्त क्षेत्र इरिगेशनच्या खाली आणण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्याकरता जे इरिगेशन सोर्सेस आहे ते डेव्हलप करायचे प्रयत्न करतो आहे. साधारणतः 39,000 कोटी केंद्र शासनानं पुढील 5 वर्षाकरता नियोजित करून ठेवलेले आहेत. जेवढे मायनर आहेत, मिडियम टँक्स आहेत, या सर्वांचं आपण सक्षमीकरण करतो आहे. माननीय गडकरी साहेबांनी आपल्या महाराष्ट्राकरता बळीराजा संजीवन योजनेअंतर्गत ज्या काही प्रोजेक्ट्स होते, जर एखादा प्रोजेक्ट आहे, यवतमाळ जिल्ह्याचं उदाहरण जर घेतलं तर अर्णावती प्रकल्प आहे, त्याला होऊन 35-40 वर्ष झाली. आत्तासुद्धा त्या कालव्याच्या अखेरपर्यंत पाणी जात नाही. तशा परिस्थितीमध्ये ते पाणी त्या अखेरच्या एंडच्या शेतकऱ्यापर्यंत जाण्याकरता या बळीराजा जलसंजीवन योजनेअंतर्गत जवळपास 750 कोटीचा निधी केंद्र शासनाने माननीय गडकरी साहेबांनी दिलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात की त्यांच्या मार्गदर्शनाने परत हे जे ब्रिज आहे, इरिगेशनमधला जो ब्रिज कमी पडलेला निधी आहे, तो सुद्धा माननीय गडकरी साहेब महाराष्ट्राकरता, पर्टिक्युलरली आपल्या विभागाकरता मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. म्हणजे भविष्यातील 3-4 वर्षामध्ये जेवढे आपले जुने प्रकल्प, होणारे प्रकल्प, निर्माधीन प्रकल्प आहेत, यांना जास्तीत जास्त निधी उपलब्ध होऊन, जसं आपण प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना 2015मध्ये केंद्र शासनाने सुरुवात केली, त्याच्या अंतर्गत सुद्धा निधी उपलब्ध होत आहे. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांकरता निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्या पद्धतीतूनच मग आपण निरनिराळे पिकं कशी घेऊ शकते, मग व्हेजिटेबल्स असो, फ्रूट कल्चर असो, किंवा त्या आधारावर इतर पिकं असो, जे इंट्रोडक्टरी पिकं जे म्हणू आपल्या भागामध्ये, ते घेऊन आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे आणि तशा पद्धतीनं बदल सामोरे जायचं आहे. माझा मूळ उद्देश आजचा हाच आहे की आपण बदलांना समोर कसं जायचं, पुढे कसे बदल होणार आहेत, आणि त्याला आपण त्या अनुषंगाने आपलं जे नियोजन आहे, शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं नियोजन करावं. निश्चितच इरिगेशनची क्षमता जी आहे ती वाढणारच आहे. आज जर आपण पाहिलं, भारतामध्ये 141 मिलियन हेक्टर टोटल एरिया अंडर ग्रास एरिया आहे. त्याच्यामध्ये नीट एरिया जो आहे 132 मिलियन हेक्टर आपण पिकाखाली आहेत. त्याच्यापैकी फक्त 70 मिलियन हेक्टर हा इरिगेटेड एरिया आहे. भविष्यामध्ये या 4-5 वर्षामध्ये कधी 1.5 दुप्पट होण्याची शक्यता आहे. दुपटीचा अर्थच तो आहे की हे क्षेत्र दुप्पट करणे. केंद्र शासनाचा मूळ उद्देशच तो आहे. त्या अनुषंगाने सुद्धा भविष्यामध्ये आपल्याला पीक पद्धतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा महत्त्वाचा, लँड डिग्रेडेशन बाबत, लँड अवेलेबिलिटी बाबत.
बरेचदा सर्वच लोक बोलतात, जनरल चर्चा होते, जमीन काही नवीन निर्मिती होणार नाही. जमीन जी आहे ती आहे, किंबहुना त्या जमिनीमध्ये सुद्धा डिग्रेडेशन जे म्हणू आपण, तुकडेबंदी, लोकसंख्या वाढत आहे, एका घरात 4 मुलं झाले, म्हणजे एका 10 एकरचे 2.5 एकर झाले, अशा प्रकारे डिग्रेडेशन होत आहे, फ्रॅगमेंटेशन होत आहे, डिग्रेडेशन होत आहे तुकडे पडल्यामुळे. ह्या सर्व बाबी जुळत असताना ह्या कमी पर कॅपिटा जो लँड अवेलेबिलिटी भविष्यात निर्माण होणार आहे, त्याच्या अनुषंगाने आपण आपलं क्रॉपिंग पॅटर्न कसं असलं पाहिजे, सोबत एखादा जोडधंदा, पूरक धंदा सोबत केलं तर तो भविष्यात अधिक फायदेशीर ठरू शकतो. आणि ही बाब आपण अधोरेखित करून आपलं पुढचं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, दोन्ही टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. आज आपण पाहतो आहे की मागील 10 वर्षामध्ये आतामध्ये खूप मोठा फरक पडला आहे. शेतकऱ्यांकडे सुद्धा रोजच्या रोज बाजारभावापासून तर नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यापर्यंत या मोबाईलच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. मग ते करत असताना त्याचा योग्य वापर करून कुठे काय होत आहे, आपण काय घेतलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह पीक कुठलं असलं पाहिजे, आपल्या भागात कुठलं चांगलं घेऊ शकतो आपण, याचीसुद्धा आपण मीमांसा करून त्या पद्धतीनं आपलं पीक नियोजन, जे काही मुलं आता नवीन येत आहेत शेतीमध्ये एखाद्या कुटुंबामध्ये ज्या घरामध्ये शेती करता मुलगा पुढे येणं ही फार मोठी गोष्ट आज झालेली आहे. पण जो कोणी मुलगा त्या शेतीमध्ये येतो आहे तो टेक्नॉलॉजीने येतो आहे. ग्रामीण भागात जर समजा आपण उदाहरण जर पाहिलं, समजा एखाद्या कुटुंबामध्ये 2 मुलं असतील, एखादा मुलगा शिकला असेल तर दुसरा मुलगा जेव्हा शेतीत तो येतो आहे किंवा शेतीत येऊन शेतीत प्रयोग करून उत्पन्न घ्यायची जी जिद्द बाळगतो आहे, त्याच्याकरिता ह्या सर्व ज्या टेक्नॉलॉजीज आहेत, जे परिणामकारक बदल झालेले आहेत शेती व्यवस्थेमध्ये, ते त्यांनी आत्मसात करावे आणि त्यानुसार त्यांनी बदलाला पुढं जावं असं अपेक्षित आहे. त्यानंतर सर्वात एक महत्त्वाचा जो विषय आहे, याच अनुषंगाने आपण प्रत्येकजण ऐकत असेल की ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द प्रत्येकजण ऐकतो आहे, आपण ऐकतो आहे, त्याचे परिणामसुद्धा येत आहेत. आज ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशी शक्यता आहे की 21व्या शतकामध्ये, पुढच्या शतकामध्ये जरा साधारणतः 6 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढणार आहे पृथ्वीवरचं. म्हणजे 1.5 डिग्री सेल्सिअसपासून तर 6 डिग्री सेल्सिअसपर्यंत साधारणतः या शतकामध्ये तापमान वाढीची शक्यता आहे. हे सर्व जे झालेलं आहे, या जागतिकीकरणामध्ये जे काही उद्योगधंदे जे विकसित झाले, इंडस्ट्रियलायझेशन विकसित झालं, त्याच्यामध्ये विकसित देश असतील, विकसनशील असतील, गरीब देश असतील, सर्वांचा आहे तो परिपाक आहे, एकट्या भारताचा नाही. पण ह्या सर्वां मिळून निश्चितच या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये तापमानाची वाढ होत आहे. त्याच्यामुळे अनइवन जे वेदर कंडिशन्स डेव्हलप होत आहेत. पाऊस पडला तर खूप पडला, नाही पडला तर नाही पडला. यावर्षी जर आपण पाहिलं समजा, तर पहिल्या पावसाळ्याची जेव्हा सुरुवात झाली, 1 महिना खूप पाऊस पडला, असं वाटत होतं की यावर्षी किती पावसाळा आहे. अचानकच पाऊस, मागील 1.5-2 महिन्यापासून पाऊसच नाही. हे एक व्हेरिएशन झालं. दुसरं व्हेरिएशन शिवारामध्ये सुद्धा व्हेरिएशन आहे. पडलं तरी एकाच ठिकाणी 2-3 किलोमीटर क्षेत्रामध्ये खूप पाऊस पडतो आहे, नाही तर नाहीच पडत आहे. अशा प्रकारे जे व्हेरिएशन्स येत आहेत या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, जे बदल होत आहे हवामानामध्ये, जे बदल झाले, त्या बदलाला अनुषंगाने सुद्धा आपलं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. मग यामध्ये ज्या काही गोष्टी असतील, हवामान बदलानुसार जे पिकांची निर्मिती झाली आहे ते निर्मिती आहेत, विकास संस्था आहेत, संशोधन संस्था आहेत, विद्यापीठ आहेत, या सर्वांनी सुद्धा ह्या जे बदल आहेत, हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे बदल होत आहेत, या बदलांना अनुषंगून आपली जी क्रॉपिंग पॅटर्न आहे ती आपण पुढे नेणे गरजेचं आहे. यामध्ये बऱ्याच ज्या अनुषंगिक आपण क्रॉपिंग पॅटर्न घेऊ शकू, त्यामध्ये बी कीपिंग आहे, मधुमक्षिका पालन आहे, त्याच्याबद्दल डिटेल इथे काही प्रेझेंटेशन झाले असतील. साधारणतः पूर्ण भारतामध्ये 15 लाख ज्या वसाहत्या आहेत मधुमक्षिका पालनाच्या, त्या अपेक्षित होत्या. आज भारतामध्ये साधारणतः खूप जास्त झाले तरी एक 7-8 लाख वसाहती त्या उपलब्ध आहेत. त्याच्यावरून आपल्याला गरज लक्षात येते की किती मोठा स्कोप या बी कीपिंग एरियामध्ये आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी पुढे यावं. परत पोल्ट्री आहे, मीठ आहे, कुक्कुटपालनामध्ये सुद्धा फार मोठी गॅप आपल्यामध्ये आहे. जसं साधारणतः 6 मेट्रिक मिलियन एगची डिमांड आपल्याला वाढणार आहे. आज आपण वाढलं समजा, आपण पाहतो किती स्कोप वाढला आहे, किती डिमांड वाढला आहे त्याच्यामध्ये. त्याचीसुद्धा कमतरता फार मोठ्या प्रमाणात आहे. पशुपालनामध्ये सुद्धा तसंच आहे. पशुपालनाचा जो रेट आहे, जरचा कृषी विकास दर आणि पशुपालन विकास दर याचं जर कंपॅरिझन जर आपण केलं, साधारण दुप्पटीचा फरक आहे. ॲन्युअल रेट जो ॲग्रिकल्चरचा आहे साधारणतः 3% आतमध्ये आहे, तर तो जवळपास 6% आहे. म्हणजे एवढा मोठा स्कोप त्या पशुपालनामध्ये आहे. त्या अनुषंगाने आपलं नियोजन होणं अत्यंत गरजेचं आहे.
त्यामध्ये तसंच दुग्ध उत्पादनामध्ये सुद्धा खूप मोठा स्कोप आपल्या भारतामध्ये आहे. भविष्यातलं जे पॉप्युलेशन पोटेन्शियल आहे त्या अनुषंगाने साधारणतः आज रोजी आपण 150 ते 170 मेट्रिक टन जे आपण दुधाची निर्मिती आहे त्याची आवश्यकता जवळपास 2025 ते 30च्या दरम्यान 225 ते 230 एवढी राहणार आहे. त्या कम्पॅरिझनमध्ये आपली उत्पादन क्षमता कमी आहे की उत्पन्न कमी आहे. मग हे करत असताना आता आपण पाहिलं की निराळे प्रोजेक्ट्स होत आहेत, जलयुक्त शिवार होत आहे, गावाचं डेव्हलपमेंट होत आहे, गाव तिथं पाण्याचं संधारण सोबत गावांच्या प्रत्येक म्हणजे युनिट फोकस जो आहे प्रत्येक व्यक्तिकेंद्रित विकास आता येतो आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या प्रयत्नाने प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला टार्गेट करून तो काय करू शकतो या अनुषंगाने आपलं नियोजन सुरू आहे. त्याच्यासुद्धा आपण याचा आपण फायदा घेऊ शकतो. सोबत शाश्वत शेती जसं आता नैसर्गिक शेती सुभाष पाळेकरांचं सुरू आहे, दुसरीकडे बऱ्याच या गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण सर्व गोष्टी एक समायोजित करून चांगलं आपली जी क्रॉपिंग पॅटर्न जी आहे आपल्याला आपलं दरडोई उत्पन्न वाढण्याच्या अनुषंगाने आपण ते प्रयत्न करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे बोलायचं भरपूर होतं, सेशनमध्ये थोडा बदल झाला तरीसुद्धा आपण या ॲग्रोव्हिजनच्या अनुषंगाने 10वा ॲग्रोव्हिजनचं सत्र आहे. मान्य गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीने हा विजन मागील 10 वर्षापासून सुरू आहे. मूळ उद्देश हाच आहे की हे नवीन टेक्नॉलॉजी जे आहेत, नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत, नवीन प्रयोग जे होत आहेत, केंद्र शासन काय करत आहे, राज्य शासन काय करत आहे, सर्वांकरता शेतकऱ्यांना काय करत आहे, शेतकऱ्यांनी काय घ्यावं आणि कसं पुढं जावं हाच हा मूळ उद्देशाने आपण पुढे जातो आहे. मला अपेक्षा आहे की आपण या ॲग्रोव्हिजनमध्ये ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या, सेईंग इज बिलिव्हिंग म्हणतात की आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नेमकं काय झालं, ऐकतो आहे, पाहतो आहे, दिसतं आहे, हे सर्व आपण आत्मसात करावं आणि खरोखर या ॲग्रोव्हिजनचा आपण योग्य तो लाभ घेऊन आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेतीमध्ये, आपल्या गावामध्ये योग्य तो बदल घडून आणावा. निश्चितच कुटुंब बदललं तर गाव बदलतं, गाव बदललं का राज्य बदलतं, राज्य बदललं का देश बदलतं. ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण सुरुवात करूया अशी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.